प्रचंड गरमी आहे. 1,00,000 रुपयाचे अनानस खातोय. व्हेजिटेरियनने सर्वाइव्ह करणं खूप कठीण काम आहे, खूप कठीण. सो बेसिकली वी आर डन विथ द इमिग्रेशन सिक्युरिटी. आमचं सगळं झालं आहे. काहीतरी खाऊ अँड देन वी विल गो टू द फ्लाईट बोर्ड केलेली आहे. या सो एक्सायटेड. आय थिंक आम्ही सकाळी 7 वाजता पोहोचणार तिकडे. तिकडे आम्ही चाललोय. वी आर ऑलरेडी फिलिंग की यार मस्त फिलिंग आहे इंटरनॅशनल वगैरे जायची. सो भेटूया उद्या सकाळी. बाय गाईज. and welcome back to our channel. मी अनमोल, हा कृणाल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा. आम्ही आहोत व्हिएतनाम मध्ये. 1 मिनिट. आणि मी ज्याच्यातून शूट करते तो ऑस्मो पॉकेट 3 आहे, जो मला कृणालने गिफ्ट केला आहे. सो आज त्याचा पण पहिला दिवस आहे, त्याच्यासाठी पण टाळ्या. सकाळी आम्ही उतरलो आहे 7 वाजता हनॉयला. आणि तिथून मग आम्ही थोडंसं फिरलो वगैरे. आणि 11 वाजता आम्हाला आमच्या एअरबीएनबीमध्ये चेक इन मिळालं. सो थोडंसं आम्ही आराम केला, रेडी झालो आणि आता आम्ही एक्सप्लोअर करायला बाहेर निघणार आहोत. तर ते करायच्या अगोदर मी तुम्हाला जस्ट आमचा एअरबीएनबी दाखवते, जो कृणालने बुक केला आहे. म्हणजे छान वाईब आहे. डोर ओपन नाही करणार, डोर बंदच आहे. तर हा एंट्रन्स आहे. एंट्रन्सला जर तुम्ही आलात तर इथे हा सगळा किचन एरिया आहे. किचनमध्ये बऱ्यापैकी वापरणाऱ्या वस्तू त्यांनी ठेवल्या. लाईक इथे ओव्हन आहे, इथे कुकर ठेवला आहे, पाणी गरम करायला आहे, तिथे कटलरीज आहेत, इथे स्टोव आहे. छान आहे, म्हणजे खरंच खूप हेल्पफुल आहे. इथे फ्रीज आहे. आणि या साईडला आहे वॉशरूम पण बऱ्यापैकी नीट आहे आणि क्लीन आहे. इथे हा बेड आहे. इथे आहे वॉर्डरोब पण खूप मस्त दिसतं आहे. हा थोडा TV युनिट, आमचा पसारा आहे, इग्नोर इट. हा आहे त्यांचा लिव्हिंग रूम. म्हणजे हे अपार्टमेंट आहे स्टुडिओचं, हे इथे लिव्हिंग रूम टाईप. इथे आहे डायनिंग टेबल बसायला. आणि हा आहे आमचा व्ह्यू. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आहे या एअरबीएनबीचा इज दिस. You are beautiful when you look at Can you feel my love? सो हा आहे आमचा रूम टूर. हनॉयमध्ये आम्ही एक एअरबीएनबी बुक केलं आहे. इट्स अ स्टुडिओ अपार्टमेंट. आणि खूप स्वस्तात मस्त मिळालं आहे आम्हाला हे. आणि खूप छान वाईब आहे, नीट आहे, क्लीन आहे, स्वच्छ आहे. हव्या त्या वस्तू आहेत तिथे वापरण्यासारख्या. आणि याचं एक होतं की सेल्फ चेक इन होतं. काही प्रॉब्लेमच नाही झाला आम्हाला गोष्टी करायला. जिम तो असा होता आमचा होम टूर. आम्ही इथे 2-3 दिवस राहणार आहोत. होम टूर, रूम टूर. सो आता निघूयात एक्सप्लोअर करायला हनॉय ओल्ड क्वार्टर्स.
तर इकडे कसं सिस्टम आहे, इकडे तुम्हाला आपल्या इथे कसं ओला उबेर असतं तसं इथे ग्रॅब म्हणून आहे ॲप, तो तसं सेम ओलासारखं फंक्शन करतं. ते बुक करायचं, तुमची राईड खूप इझी आहे. सो आम्ही आता ती राईड बुक केलेली आहे अँड आम्ही आता चाललो आहे तर फेमस ठिकाणी होम किम लेक. ॲक्च्युली ते एक टेम्पल आहे, पण आता आम्ही त्या टेम्पलला जाणार नाही आहोत. कारण त्या टेम्पलचे काही नियम आहेत की तिथे तुम्ही स्लीवलेस नाही घालू शकत, शॉर्ट्स नाही घालू शकत, आणि आम्ही दोघांनी पण स्लीवलेस घालत कारण इथे प्रचंड गरमी आहे. तर आम्ही जस्ट जातो आहे ओल्ड क्वार्टर्स. आम्ही तिथे थोडंसं फिरणार आहोत आणि 6-6:30 वाजता मी एक पपेट शो बुक केलेला आहे, वॉटर पपेट शो, ते बघणार आहोत आम्ही. सो लेट्स गो. Can you feel my love? Oh, 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 oh. Can you feel my love? Can you feel my love? तर हे फेमस होम केम लेक आहे. आम्ही त्या स्ट्रीटवरून आता चालतो आहे आणि बरीच गर्दी आहे इकडे, संध्याकाळ झाली आहे तर. आणि एक सी, हे ह्यांचे ट्रेडिशनल कपडे आहेत, एकदम इंडियन्स कपडे वाटतात. सलवार कुर्ती. बरेच टुरिस्ट येतात इकडे वाटतं. Stay through the change, through the way that the colors turn. Dive in with me. 1.5 लाख रुपयाचे अनानस खातोय. 1.5 लाख. अमीरी झलक रही है इधर लोगों की. गोड मँगो नाही आहेत, आंबटच. क्यूट. यार संध्याकाळी एकदम माहोल चेंज झालाय. किती भारी वाटतं इकडे. ती खूप मस्त स्ट्रीट आहे. एक सेकंड मी दाखवते. आय मीन सी दिस. किती सुंदर फुलं आहेत यार. And lay in the autumn हे काय? leaves. And you're all I need. Can you feel my love? Oh, 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 oh. Can you feel my love? Oh, oh. Can you feel my love? Can you feel my love? Ooh, it's the fall, it's the fall, the fall. हेच आहे Lotus water cocktail. करेक्ट.
सो आम्ही आता आलो आहे एक वॉटर पपेट शो बघायला. लोटस वॉटर पपेट शो खूप फेमस आहे इकडे. ह्यांचा हा ट्रेडिशनल टाईप ऑफ आहे. खूप इंडियन्स आलेत बघायला. बेसिकली आम्ही हा शो ऑनलाईन बुक केला होता. मी अगोडावर बुक केला होता, पण तिथे मला फक्त रिझर्वेशन्स मिळालेले. सीट्स तुम्हाला लवकर येऊन घ्यावे लागतील. म्हणजे इथे तुम्हाला लवकर येऊन ते दाखवावं लागतं रिझर्वेशन, आणि तुम्हाला मग सीट्स मिळतात. फर्स्ट कम फर्स्ट सर्व सारखं. लवकर याल तर पुढची सीट मिळेल. तो आत्ता कृणाल तिकडे गेला आहे सीट बुक करायला. लकीली आम्हाला पहिल्या 3 सीटमध्ये सीट मिळाली आहे. आम्ही खूप लवकर बुक घेऊन इथे तिकीट्स केले आणि आम्हाला ABC म्हणजे आम्हाला खूपच जवळून बघायला मिळणार आहे. सो किती जवळ मी दाखवते तुम्हाला. इतक्या जवळून बघायला मिळणार आहे आम्हाला हा शो. तर बघूया हा शो कसा आहे. असा शो आहे ज्याच्यात व्हिएतनामचं सगळं ट्रेडिशनल तुम्हाला म्हणजे त्यांचं ट्रेडिशन सांगतात तुम्हाला. त्यांचं कल्चर दाखवतात. भाषा कळली नाही, पण त्यांनी जो म्युझिकल शो ठेवला होता त्याच्यावरून समजलं. स्क्रीनला ट्रान्सलेट पण केलं होत्या गोष्टी. वन ऑफ द बेस्ट. आवडलं तुला? मला तर आवडलं. छान होता. आवडलं मला, पण फक्त गाणं समजत नव्हतं मला. हां, खूप आली. ऑब्व्हियसली बाकी एक नंबर आहे. हां, गोष्टी छान आहेत. खूप एफर्ट्स घेतात आणि कल्चरल गोष्टी दाखवतात. छान होता. म्हणजे जर तुम्ही आलात तर हा स्वस्त 300चा शो आहे. नाही, पर तिकीट 300 आहे. पण ठीक आहे, छान आहे. म्हणजे जर कल्चरली गोष्टी बघायच्या असतील तर हिस्ट्री दाखवतात 45 मिनिट्समध्ये. छान आहे, मजा आली. जर आलात तर हा शो बघा, मजा येईल तुम्हाला. सो नाव वी हॅव डिसाइडेड की थोडंसं घेऊयात काहीतरी खायला इथून, कारण की यांचं जेवण तर आम्हाला जमत नाही आहे. आणि तसंही आमच्या Airbnb किचन आहे. सो बघ ना. हे काय फ्लेवर आहेत? नॉर्मल फ्लेवर नाही आहे का? नॅचरल. सापडला. क्लासिक. खूप भूक लागली आहे. खूप फिरलो. संध्याकाळची वाईबच वेगळी आहे इकडे.
मस्त वाईब आहे. फर्स्ट डेलाच एवढा फोमो झाला आहे की आम्ही इंडियन खायला आलो. इथे व्हेजिटेरियननी सर्वाईव्ह करणं खूप कठीण काम आहे, खूप कठीण काम आहे. ऑल्दो आम्ही नॉन व्हेजिटेरियन आहोत तरीसुद्धा आम्हाला भीती वाटते इकडे जेवायला. व्हेजिटेरियनचं काय होईल काय माहिती. पण इथे बरेच रेस्टॉरंट्स आहेत इंडियन, सो तुम्ही येत असाल तर चेकआउट करा. कसं आहे? ओके ओके.